मंडळींनो नमस्कार. आपण आता जो व्हिडिओ बघणार आहे तो व्हिडिओ पाहून तुम्हाला अक्षरशः असं वाटेल की पुणे महानगरपालिका जे काम करतं ते काम अतिशय घाणेरड्या पद्धतीचं आहे. तुम्हाला मी आता एक रोड दाखवतो. होळकर ब्रिज संपल्यानंतर ज्यावेळेस आपण शिवाजीनगरकडे जायला निघतो त्यावेळेस त्या ठिकाणी मुळा रोड वसाहतच्या अलीकडं जो काही प्रकार रस्त्याचा आहे ते बघून तुम्हाला वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही, तेवढाच मला राग येईल. तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर इतकी भयान परिस्थिती आहे, इतकी वाईट परिस्थिती आहे. एखाद्या गावखेड्यामध्ये सुद्धा रस्त्याची अशी परिस्थिती नाही, इतकी भंगार परिस्थिती म्हटलं तरी चालेल अशी पुणे महानगरपालिकेने करून ठेवलेली आहे. आणि प्रशासन त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही. ऍक्सिडेंट होतील का, लोकांना किती त्रास होईल. अक्षरशः त्या खड्ड्यांमध्ये ना पाणी जर भरलं तर तुम्हाला खड्डा नेमका कोणता आहे, तो किती खोल आहे हे सुद्धा कळत नाही. इतकी दुर्दशा जर रस्त्याची झालेली असेल तर पुणे महानगरपालिकेला सुद्धा थोडंसं असं वाटत नसेल, थोडंसं म्हणाले की अरे आपण लोकांसाठी इथं बसलोय, आपण सेवक आहोत, आपण मालक नाही आहोत. आणि म्हणून जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. पुणे महानगरपालिकेने इथं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हातारी माणसं, तरुण मुलं, महिला, अतिशय त्रास होतोय त्या रस्त्याने जायला. कृपया यावर पटकन काहीतरी कार्यवाही करावी. एक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तो रस्ता दाखवतो, मग तुम्हाला कळेल की हा रस्ता किती भयानक भीषण झालेला आहे आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण किती वाढू शकतं या ठिकाणी आणि कशा पद्धतीने लोकांना सफर करावं लागतंय. बघा तुम्ही फक्त हा रोड तुम्ही बघू शकता. होळकर ब्रिजवर आपण एंट्री करतो आणि हळूच पुढे गेल्यानंतर पहा तुम्ही ॲम्युनिशन फॅक्टरीचा बोर्ड दिसतो. आणि ज्यावेळेस आपण शिवाजीनगरकडे जाताना रोड क्रॉस करतो, ही हालत बघा. बघा ही खड्ड्यांची हालत बघा. हा रस्ता बघा फक्त तुम्ही. अतिशय लाज वाटते पुणे महानगरपालिकेचा कारभार बघून. बघा हे खड्डे बघा फक्त. इथं जर कोणाचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण? याला फक्त पुणे महानगरपालिका जबाबदार. थोडं पुढं आल्यानंतर पहा तुम्ही आता हे खड्डे बघा. बघा दिसतंय तुम्हाला. बघा काय प्रकार, लाजिरवाना प्रकार. हे पाईप बघा तुम्ही. बघा हे पाईप काम नाही काय नाही तसंच ठेवून दिल्यात. आणि हा रात्रीचा काढलाय व्हिडिओ. येताना रात्रीचा सुद्धा हा प्रकार बघा. म्हणजे अतिशय भयावह स्थिती आहे. पुणे महानगरपालिकेने यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा सर्वसामान्य माणसांचा जीव घेण्यासाठी तुम्ही हा प्रयत्न करताय का अशी वेळ म्हणणं आम्हाला तुमच्यावर येईल. पाहिलात मित्रांनो रस्ता. हा रस्ता पाहिल्यानंतर प्रत्येकाला संताप आल्याशिवाय राहणार नाही. जर अशी परिस्थिती पुण्यासारख्या, आपण म्हणतो की शिक्षणाचं मंदिर पुण्यामध्ये आहे, शिक्षण मंदिर, शिक्षण सम्राट, अनेक उद्योग सम्राट, अनेक सहकार सम्राट हे राजकारणामध्ये आहेत. आणि मग राजकारणामध्ये असल्यानंतर जर अशी परिस्थिती जर भयावह होत असेल, लाजिरवाणी होत असेल, तर त्या पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? आम्ही सर्वसामान्य माणसं टॅक्स भरतो. आम्ही गाडी घ्यायला गेलो की टॅक्स भरतो. आम्ही पगार घेतला की आमचा टॅक्स कट होतो. आम्ही GST भरतो. आम्ही सगळं काही करतो. परंतु सगळं काही केल्यानंतर आम्हाला सुविधा मात्र मिळत नाही. जर अशा ठिकाणी, या रस्त्याच्या ठिकाणी जर कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, पाईपलाईनचं काम चालू आहे. गेले 4-5 महिने झाले त्या पाईपलाईनचं काम चालू आहे, परंतु ते पाईपलाईन काही पूर्ण होत नाही. आणि जर पूर्ण होणार नसेल तर निदान रोड तरी तुम्ही व्यवस्थित करा. मी तो व्हिडिओ तो शूट केला नाही. मला माहीत नव्हतं पुढे जाऊन ही अशी परिस्थिती होईल. पण यांनी काय केलं, पहिल्यांदा रोड बनवला. रोड बनवल्यानंतर त्यांनी मग रोड एका साईडनी खोदायला सुरुवात केली. रोड बनवल्यानंतर तुम्ही खोदता आणि मग खोदल्यानंतर मग आता कसं बुजवायचं, तर मग पावसाळा सुरू व्हायच्या आधी त्यांनी मग तिथं थोडीशी मुरुम वगैरे, माती वगैरे टाकायला सुरुवात केली. ते बुजवलं आणि ते पाईप तसेच ठेवले. म्हणजे आता काय होणार, आता पुन्हा तो रस्ता खोदला जाईल, पुन्हा ते पाईप आत टाकले जातील, पुन्हा मग जैसे ते, ह्याच्यामध्ये किती वेळ जाईल. अहो थोडीशी तरी अधिकाऱ्यांना काहीतरी शरम वाटली पाहिजे. सर्वसामान्य माणसं गाळा फाडून बोलतायत. अहो तुम्हाला जाग कशी येत नाही? किती किती सामान्य माणसांना त्रास देणार आहात तुम्ही. एसीच्या केबिनमध्ये बसून निवांत गप्पा ठोकणार, पण बाकीचं पुढं काय? आज या होळकर ब्रिजच्या तिथल्या ही परिस्थिती बघितली ना तर तुम्हाला अतिशय लाज वाटेल की आपण कुठं राहतोय. आणि अशा पद्धतीची पुणे महानगरपालिका आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना सुविधा देणार आहे? अशा प्रकारे जर थोडासा टॅक्स भरायला उशीर झाला तर आम्हाला आर्थिक नुकसान भरपाई किती द्यावी लागते महानगरपालिकेला? टॅक्स भरा म्हणून महानगरपालिका नुसती ओरडत असते. मग टॅक्स भरताना ह्या गोष्टीकडे लक्ष देणं त्यांचं कर्तव्य नाही. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की खरोखर सर्वसामान्य लोकांनी या गोष्टीबद्दल आवाज उठवला पाहिजे की अतिशय ही भयानक परिस्थिती आहे रस्त्यांच्या बाबतीत. त्या दिवशी आपल्या मोहोळ साहेबांनी आदेश दिला की खड्डे बुजवा, व्यवस्थित व्यवस्थापन करा.
खूप छान उत्तम पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. परंतु अधिकारी हे ऐकतात का नाही हे आता बघणं गरजेचं ठरेल. आणि नक्कीच मोहोळ साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्याचं पालन अधिकाऱ्यांनी करावं आणि पटकन रोड आम्हाला चांगले करून द्यावेत, निदान खड्डे तरी बुजवून द्यावेत, एवढीच हात जोडून विनंती आहे.